शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासन निर्णय GR. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 यामध्ये योजनेचे मार्गदर्शक सूचना आणि निकषात होणारे मोठे बदल आज सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे आपल्याला, आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी मित्र आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राइब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा शेतकरी मित्रांनो. चला तर शेतकरी मित्रांनो, वेळ न दवडता आज काय आहे महत्त्वाचा निर्णय, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की काळजीपूर्वक देऊन ऐका. शेतकरी मित्रांनो, आता बघा, योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि निकषांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी राज्य शासनाने 3 वेगवेगळ्या समित्या गठीत केल्या असून सहकार व पणन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. कारण शेतकरी बंधूंनो, आता बघा, राज्यातील जे थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या 2 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करण्यात आली होती. शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत विलंब पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना यांचे कर्ज माफ होतील. शेतकरी मित्रांनो, आता बघा, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती. शेतकरी मित्रांनो, या योजनेची पारदर्शकता आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच सर्व संबंधित विभागांमध्ये योग्य समन्वय साधण्याच्या दृष्टीने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. समिती कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेईल, तसेच आवश्यकतेनुसार इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना समितीत निमंत्रित करण्याचे पूर्ण अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती. कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास पात्र असलेले कोणतेही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीत 2 उपमुख्यमंत्री देखील समाविष्ट आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं, जर कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ जे शेतकरी पात्र होते, आता त्यांना या लाभापासून वंचित राहू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आता मंत्रिमंडळामध्ये उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, आता बघा, या उपसमितीचे मुख्य उद्दिष्टे काय आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक देऊन काळजीपूर्वक ऐका. आता या योजनेच्या निकषांमध्ये आवश्यकतेनुसार लवचिक बदल करणे, पात्र शेतकऱ्यांना देय असणारे लाभ त्याही विलंबाशिवाय त्वरित मिळवून देणे आणि या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून तात्काळ नवीन पीक कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे, ते हे उद्दिष्ट या समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ही जी उपसमिती तयार केली, या उपसमितीचा मुख्य उद्दिष्ट आहे, हेतू आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा, बँकांसोबत वाटाघाटी व एक वेळ समझोता समिती. शेतकरी मित्रांनो, राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका आणि ग्रामीण बँकांकडील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज, पुनर्गठित कर्ज आणि अनुत्पादित कर्जांना कर्जमुक्ती किंवा एक वेळ समझोता योजना अंतर्गत आणले जाणार आहे. अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार खतावणी शिल्लक निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट मिळवण्यासाठी बँकांसोबत महत्त्वपूर्ण वाटाघाटी केल्या जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, या रकमेचे अचूक प्रमाण निश्चित करण्यासाठी आणि बँकांसोबत यशस्वी चर्चा करण्यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, हा होता आज महाराष्ट्र शासन निर्णय GR पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. शेतकरी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे मत कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या जनता न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.